आपण बाहेर जायचंय. दर्पण वराडकर, छोटा सिराज, फायनलचा सामना विक्रांत नाईक विशाल पाटील. राज पाटील साहेब, आपण जरा कृपा करून बाहेर जायचंय, बाहेर थांबायचंय. इथे यायचंय धन्यवाद. या तुम्ही या, तुमची आम्ही वाट पाहतोय. कारण आपण जे सकाळी खरोखर एक बक्षिसाची खैरात केली होती, त्यामुळे प्रेक्षक वर्गाला सुद्धा मजा आली आणि कॉमेंटर आपल्याला सुद्धा मजा आली होती कॉमेंट्री करताना सुद्धा. आणि वैयक्तिक बक्षीस सुद्धा मला भेटलं होतं. आणि खरोखरच नमित पाटील, सचिन पाटील यांनी एक सर्व धुवाधार फलंदाजी केली होती. प्रत्येक षटकाराला, चौकाराला, विकेटला आपण जी प्राईज लावली होती त्याच प्रकारे पुन्हा एकदा आपल्याकडून अशीच अपेक्षा असेल आम्हाला सुद्धा. आणि स्ट्राईकला गोलंदाजी करत होतो कृष्णा जाधव, समोर बोलतो विशाल पाटील. लेट्स प्ले. प्रत्येक षटकार 100. 3 षटकाराला 5,000 रुपये अशी राज यांच्याकडून. पहिला चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. कृष्णा जाधव साठी देखील सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर होते सुरेश खारवीकडनं. खरोखरच एक षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे ते दिनेश दादा थवई. राज पाटील यांच्याकडून देखील टीम जिंकल्यास विनिंग अमाऊंट सर्व प्लेयरची. त्याचबरोबर दिनेश दादाने मगाशीच एक अनाउन्समेंट केली होती, जर टीम त्यांची जिंकली तर पूर्ण जे अमाऊंट आहे ते खेळाडूंना दिली जाईल. आणि हॅट्रिकला विशाल पाटीलला हॅट्रिक जर मारली षटकारांची तर 5,000 रुपयाचं बक्षीस नाही राज पाटील यांच्याकडून. खरोखरच ट्रॅव्हल एडिटचे ओनर राज शशिकांत पाटील. हो, चांगला चेंडू समोर असणार तो मात्र, समोर असणार मात्र कृष्णा जाधव. आणि 88 बदलचे अध्यक्ष. खरोखरच एक आजचा दिवस. विक्रांत नाईकला सुद्धा 3 षटकार लगातार मारले, पण विक्रांत नाईक 5,000 रुपये आपण घेऊन जाऊ शकता. पण समोर मात्र गोलंदाज आहे तो कर्दनकाळ म्हणावा लागेल, तो कृष्णा जाधव. सहजासहजी तुम्हाला मारू देणार नाही. पाहायचं क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. आणि श्रीकांत वैतीला सुद्धा कॅच जर झेल घेतला तर 1,000 रुपयाचं बक्षीस असेल राज पाटील यांच्याकडून. कंटिन्यू 3 षटकार विक्रांत नाईक 10,000. विक्रांतसाठी खरोखरच एक मोठा अमाऊंट. 3 लगातार षटकार 10,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पहिलाच जातोय चौकार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. लांबचा पट्टा सिलेक्ट केला होता आणि 4 धावांनी स्वागत करतो विक्रांत नाईक कृष्णा जाधवचं. कंटिन्यू 3 षटकार मारले विक्रांत नाईकने किंवा विशाल पाटीलने. दिनेश दादा थवई यांच्याकडे 10,000चं बक्षीस. खरोखरच चुरस पाहायला भेटते. वाईट बॉलचा इशारा तो अवांतर धावणे संघ पुढचा धाव संघ होते. आता मात्र 8. एक गोवंडी बिग बॅश पर्व 3रं आपण पाहतोय. मेगा फायनलचा दिवस. काल 2 दिवस चालणारे सामने, उत्तुंग असे प्रेक्षक वर्ग या सामने पाहत असताना खरोखरच जबरदस्त गोलंदाजी होते कृष्णा जाधव यांच्याकडून. मी सांगितल्याप्रमाणे कृष्णा जाधव सरासरी मारू देणार नाही. एक विक्रांत नाईकची जी ताकद आहे ती माहिती आहे कृष्णा जाधवला आणि खरोखरच चांगली गोलंदाजी करावी लागेल ती कृष्णा जाधवला. मेगा फायनलचा दिवस. ओव्हरकडे बारकोल शॉर्ट चेंडू कट करतोय, हलक्यासाठी पुश करतोय. 2 धावा डी झोनमध्ये जाताना चेंडू आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 10. डबल डिजिट मध्ये लास्ट बोस षटकातला श्रीकांत वैती याने जर एका हातामध्ये कॅच घेतली तर 5,000 रुपये असतील. एका हातामध्ये कॅच घ्यायचे, मात्र मॅच सोडायची नाही, लक्षात ठेवायचंय. चेंडू 2 धावेने संघाची धावसंख्या होती 12. आता मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावसंख्येच्या धावसंख्येवर पोहोचतोय विक्रांत नाईक. एका षटकाच्या अखेरीस 12 धावा. जबरदस्त खेळी करताना आपल्या
संघाची जबाबदारी पेलवतो तो विक्रांत नाईक. हा बॉलर चांगला आहे. पहिलं षटक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा. जिग्नेश जाधव जे जे. ऑफला 6 मारला ना त्याच्या ऑफला समज इकडे समज 5000. सुवर्ण संधी. ऑफ षटकावर छक्का मारला विशाल पटेल 5,000 बक्षीस असणार. हो हो सुंदर क्षेत्ररक्षण होतं. सुंदर क्षेत्ररक्षण होतं खरोखरच. श्यामा वाडे मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षण करताना एक यंगस्टरला लागलेला असा खेळाडू श्यामा वाडे पहिला सामना खेळत असताना फायनलचा मेगा सामना खेळत असताना मात्र तू ये चल आपण फायनलला ये लवकर ये. काकाला बोलो प्रतीकला बोलो. जिग्नेश जाधव राईट आर्मवर विकेट मारा. ये लवकर ये आपण फायनलला आहे. जिग्नेश जाधव संकेतला घेऊन ये लवकर. जिग्नेश साठी सुवर्ण संधी. जर क्लीन बॉल केला आता 1000 रुपये असतील राज पाटील यांच्याकडून. कमॉन जिग्नेश कमॉन. एकच धाव सुंदर गोलंदाजी खरोखरच चांगली गोलंदाजी होते जिग्नेश यांच्याकडून. हर्षल आवाज कमी कर ना. ते वाढ लावले जिग्नेश जाधव. मोरीबाई पिवळी वायर आहे बा पिवळी. एक झालंय. असं फिरव इकडे फिरव. जिग्नेश शॉट आउट. पहिला धक्का देतोय जिग्नेश जाधव. जबरदस्त कॅच घेतलाय रोहित शेलार यांनी आणि गडी बाद होतोय विशाल पाटीलच्या स्वरूपात. मोठा झटका आणि जिग्नेश जाधव. खरोखरच विजय भोयर साहेब सांगतायत की रोहित शेलार हा झेल सोडत नाही कधी. खरोखरच आम्ही बघतो प्रॅक्टिस मॅचला सुद्धा. आणि त्याच प्रकारे आता मात्र विशाल पाटील जातो पळवलेमध्ये आणि नवी. त्याचबरोबर राज पाटील सांगतो तो 88 ब्रदर्सचा खेळाडू आहे. विशाल पाटील स्वप्नील वैती थोडं आपण पाठी जायचंय. विशाल पाटील आपण थोडंसं मैदानाच्या बाहेर जायचंय प्लीज कोऑपरेट करा. हितेश सामना करेल जिग्नेश जाधवचा. 14 14 जिग्नेश. मॅडी ही ब्लॅक वायर आहे थोडा कमी कर. इकडे बाई इथे मशीन. आवाज हे होतोय. डॉट बॉल होतो. ब्लॅक वायर वाला थोडा कमी कर. हॅलो ओके. हितेश दादा सोडून संधी. षटकार मला 500 रुपये बक्षीस असणार आहे. अकूट टप्प्याचा चेंडू मला वाटतं हँडकट झाला होता. ग्लोव्हजला बॉल लागला होता आणि केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. महत्वाचा खेळाडू आपला नॉन स्ट्राईकला असताना स्ट्राईक रोटेट करून विक्रांत नाईककडे देण्याची मला वाटतं मनसुबा थोडासा वेगळा होता. विक्रांत नाईक मॅन इन फॉर्म मॅन ऑफ द मोमेंट. विक्रांत नाईक स्ट्राईकवर सामना करेल जिग्नेश जाधवचा. जे जबरदस्त गोलंदाजी. विशाल सारख्या मातब्बर खेळाडूला पहिल्यांचा रस्ता दाखवला होता. पुन्हा एकदा मला वाटतं लेग कटर म्हणावा लागेल आणि विक्रांत नाईक यांनी नजाकतचा दाखवत डिक्लेअर बॉक्स मध्ये टाकला होता चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते किती आले. 17. 2 षटकांच्या अखेरीस 17 धावसंख्येवरती पोहोचतोय. 12-24 एव्हरेज 17-8 कमी झाले. आदिनाथ नवीन गोलंदाज. आदिनाथ आणि मला वाटतं स्पीडअप करायचंय थोडस. 17 धावसंख्येवर पोहोचतोय.
नवीन गोलंदाज आदिनाथ वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय आदिनाथ हितेश साठी आणि उजवा यष्टी बाहेर चेंडू जातोय अवांतर धावसंख्या देते वाढ धावसंख्या होते 18. मला वाटतं विक्रांत नाईक सारखा मातब्बर खेळाडू जेव्हा तुमच्याकडे नॉन स्ट्राईकला असतो तेव्हा काही करण्याची गरज नाहीये. स्ट्राईक रोटेट करायची स्ट्राईक रोटेट करून विक्रांत नाईक कडे द्यायची आहे. आदिनाथ आधी जबरदस्त गोलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेतला होता सेमीफायनलच्या सामन्यात आणि हवाई यात्रेवर चेंडू पाठवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय जिग्नेश जाधवच्या हातात झेलबाद होतोय. हितेश पवन यांचा रस्ता दाखवतोय तो आदिनाथ हितेशला. एक खरोखरच मागच्या ओव्हरपासून जो पुन्हा लय मध्ये आहे तो आदिनाथ जयस्वाल एक चांगली गोलंदाजी करत असताना आणि नवीन फलंदाज सँडी उर्फ संदेश सँडी हितेश पवेलियन मध्ये परत आणि सँडी हो सँडी साठी एक सुवर्ण संधी हिमाचल टूर फ्री असताना 3 षटकार मारलेला का तर सँडी साठी राज पाटील यांच्याकडून आणि कृष्णा पवार तिथं होता मात्र झेल घेऊ शकत नाहीये. एका धावाने स्ट्राईकला होता मात्र विक्रांत नाईक आपल्या खांद्यावर ओझं वाटतोय संघाचं संयमी खेळ खेळतोय विक्रांत नाईकला काहीतरी जबरदस्त खेळावं लागेल कारण स्कोर मध्ये होतो तो आता फक्त 19. षटक चालू तिसरं विक्रांत नाईकला झोकून द्यावं लागेल या सामन्यासाठी. आदिवास उद्या जर विक्रांत नाईकचा बॉल घेतला तर केदारनाथ पॅकेज फ्री असेल. आदिनाथ सुवर्ण संधी अजूनपर्यंत तुम्हाला राज पाटील यांच्याकडून जर तुम्ही विक्रांतचा विकेट घेतला बॉल घेतला काही घ्या तुम्हाला केदारनाथची ट्रिप फ्री मध्ये भेटणार आहे. एक बक्षिसाची खैरात होताना दिसता येते. राज पाटील यांच्याकडून ट्रॅव्हल्स एडिटचे ओनर राज शशिकांत पाटील खरोखर सकाळपासून अजून पाहतोय आपण बक्षिसाची खैरात होताना येते आणि या टायमाला खरोखरच जखून ठेवतोय विक्रांत नाईकला. चांगली गोलंदाजी करतो आपल्या अचूक टप्प्यावरती विक्रांत नाईक सारखं खेळाडू. डॉट चेंडू होते स्कोर झाला होता मात्र 21. स्कोर 21. षटक चालू तिसरं चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी अकुटपाचा चेंडूने उसळी घेतली होती. आदिनाथ स्वतः येतोय झेल खाली झेल सोडतोय. मला वाटतं झेल सोडतोय आणि मॅच पण सोडतोय. विक्रांत नाईक सारखा महत्वाचा खेळाडूचा झेल तो सोडतोय आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. कॉल द्यायचा होता झेल घ्यायचा होता. जयस्वाल आपण टूर सोडलेले खरोखरच हा झेल घेतला असता धावसंख्या दिली ती 23 बॉलवर सॉरी बॉल जर घेतला अजून सुवर्ण संधी आपल्याकडे. जर विक्रांत नाईकचा क्लीन बॉल केला तर आपल्याला 2 ओव्हरला घेऊन जाणार आहे राज शशिकांत पाटील यांच्याकडून बक्षिसाची खेळत होत असं नाही तर मात्र चांगली गोलंदाजी करताय. पुन्हा एकदा चान्स क्रिएट करतोय पण बॉल पडतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. स्ट्राईक रोटेट होते स्ट्राईक येते विक्रांत नाईककडे. धावसंख्या स्थिर होते 24 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिर होते 24 धावा. शेवटचं षटक शिल्लक आणि शेवटचं षटक घेऊन येईल नितीन गावड. जबरदस्त गोलंदाजी करतोय धावसंख्येत स्थिरावलेली आहे. सरासरी 8च्या वेगाने खेळणारा 3 षटकांच्या अखेर 24 धावांवरती आहे तो विक्रांत नाईक याचा संघ.
त्याचबरोबर धावसंख्या झाले 24. आता पुन्हा एकदा समोर असेल तो विक्रांत नाईक आणि गोलंदाज असेल तो नितीन गावंड. फायनलचा सामना, अटीतटीचा सामना. विक्रांत नाईक मला वाटतं माइंड गेम खेळतोय. माहिती होतं त्याला 4थी ओव्हरमध्ये हाणामारी करायची आणि 4थ्या ओव्हरची वाट बघत होता. जबरदस्त अशी खेळी, संयमी खेळी. विक्रांत नाईक सामना करेल नितीन गावंड याचा. राईट आर्म ऑफ नितीन गावंड. आकुटपाचा चेंडू आणि मला वाटतं 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. आणि याच खेळीची अपेक्षा आहे विक्रांत नाईक यांच्याकडनं. थोडंसं शॉर्ट चेंडू होता, बरोबर फायदा उठला होता ना. विक्रांत नाईकचा फॉर्म स्वागत केलं ते नितीन गावडे यांचं. धावसंख्या झाले नितीन गावंड 3 षटकार मारले तर 5,000 रुपये बक्षीस असणारे विक्रांत नाईक आपल्याला राज पाटील यांच्याकडून. नितीन गावंड हो खरोखरच चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू होतोय, काही फरक पडत नाही. नितीन गावंड जबरदस्त गोलंदाजी करता. आपण विक्रांत नाईकला सुवर्ण संधी आहे. 3 षटकार लगातार, 3 षटकार 5,000 रुपयाचं बक्षीस. लगातार 3 षटकार दिले जातात. थव्यांच्या 10,000 रुपये असतील. कोण? नितीन राईट आर्मवर विकेट मारा. यॉर्कर पट्ट्यातला चेंडू लेंथ मध्ये चेंज करतो आणि केवळ एका धावे, मला वाटतं 2 धावा घेण्याचा प्रयत्न. गडी बाद होतोय सँडीच्या स्वरूपात. स्ट्राईकवर राहतोय, स्ट्राईकवर राहतो तो विक्रांत नाईक. किरण किरण केनी त्याचबरोबर किरण केनी इथे यायचं आहे. सँडी यांची सुवर्ण संधी उठली आहे. स्वप्नील विक्रांत नाईक यांना सुवर्ण संधी. लगातार 3 षटकार मारल्यास राज जाधव यांच्याकडनं. राज जाधव एक सुवर्ण संधी स्वप्नीलसाठी सुद्धा आहे. षटकार मारला तर कुमार पाटील यांच्याकडून 1,000 रुपये असतील आणि रनआउट जरी केला विक्रांत नाईकला तरी सुद्धा 1,000 रुपये असतील. पाहायचं कुठलं प्राइज भेटते ते. कुमार पाटील यांनी त्याला बक्षीस लावलेलं आहे. राज जाधव 1500, राज पाटील 5,000. आणि आज खेळ तुला पाहायचंय आणि गडीबाद विक्रांत नाईक सारखा तगडा खेळाडू पवेलियन मध्ये परत. नितीन गावंड कमबॅक करतोय आणि आपल्या संघासाठी कमबॅक करतोय. जबरदस्त खरोखर गोलंदाजी होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे नितीन थोडंसं पहिल्या चेंडूवरती थोडासा मायूस होता. मायूस मत होना जिंदगी में किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है. अगर दिल में हो आग और हौसले बुलंद अखबार बेचने वाला भी कलाम हो सकता है. दोस्त खरोखर नितीन गावंड आपण करून दाखवलेला आहे. जबरदस्त. स्वप्नीलसाठी एक सुवर्ण संधी त्यांच्या मिसेस यांच्याकडून 1 धाव जरी काढली तर 5,000 रुपये असतील. प्रवीण कांबळेसाठी 1-6 10 तारखेची टूर फ्री. कोणाला? प्रवीणसाठी सुवर्ण संधी असेल. 1 षटकारासाठी राज जाधव यांच्याकडून आणि स्वप्नीलसाठी सुद्धा 1 षटकार जरी मारला तर 500 रुपये असतील. 30 सगळे 30 बक्षिसांच्या खैरातमध्ये आम्ही सांगायला विसरतोय. 1 रनसाठी 5,000 रुपये स्वप्नील. संध्याकाळी जाऊन घ्यायचे आपण 5,000 रुपये. नाही हे 2 धाव मारले. 2 मारले. याला बक्षीस नाही. सिंगल काढायचं आहे म्हणजे आपण. सिंगलला 5,000 रुपये आहेत. षटक संपलेलं आहे इथे आणि लक्ष ठेवलं तर मात्र 33 धावांचा 33 धावांचा. खरोखरच नितीन गावंड आपण जी कालपासून गोलंदाजी केली प्रॅक्टिसचा परिणाम मी म्हणेन. खरोखरच चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली. आता मात्र बॅटिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. जिग्नेश असेल, नितीन गावंड असेल, आदिनाथ जयस्वाल असेल. खरोखरच आपल्याला चांगली फलंदाजी करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. मला इथं नाव कोणाकोणाचं 33 धावांचं आव्हान.
33 runs to win. अरे मग इथं का पिशव्या अरे बॉल आहे सर्व अरे नाही रे बाबा काय नाही रे खाली. अरे पिशव्या नाही तिकडे बघा तिकडे कारण आपण जी खरोखर एक मॅचची मजा असते, आपण कुठल्याही कोळीवाड्यात गेलो की जी मॅचची मजा खरी असते ती आज आपण पाहतोय. प्रत्येक ठिकाणी जिथं आगरी कोळीवाडे असतात तिथं मॅच ज्या होतात त्या अशाच पद्धतीने होतात, त्याच्यानुसार ती मॅच पूर्ण होत नाही. आणि त्याच प्रकारे ही मॅच गोल्डी बिग मॅच पर्व तिसरा चालू असताना लक्ष ठेवलं होतं ती धावांचा. आणि आता नवीन आणखी सॉरी जिग्नेश आणि असेल तुम्हाला वाटतं नितीन गावंड ओपनिंगला जातात. एक मिनिट काका एक विकेट पण देतो बाजूला ना. 33 धावांचं आव्हान जिग्नेश जाधव, नितीन गावंड, जे 33 runs to win. मेगा फायनलचा सामना जिग्नेश और नितिन ने स्ट्राइक पे रहेगा. चल काय प्रत्येक विकेटला 500. प्रत्येक विकेटला 500. गोलंदाज आणि फलंदाज दोघांना सुवर्ण संधी. गोलंदाजाला सुवर्ण संधी, प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये दिलेश दादा ठेवाई. आणि फलंदाजांना देखील संधी, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येते ते हिमांशु अस्वलकर कडून. फर्स्ट प्राइज भेटली त्या टीमला पारितोषिक अख्खं. जिगू माफ करत जिगू साठी. त्याचबरोबर एक चौकार जरी मारला तरी नितीन गावंड याला कुमार पाटील 300 रुपये असतील. आणि जिग्नेशला सुद्धा सुवर्ण संधी आहे. एक बक्षिसाची खैरात होते. राजस्थान टूर प्रिय असेल विशाल पाटील आपलं लक्ष असू द्या. 2 विकेट घ्यायचे तर आपल्याला फक्त 2 विकेट चालवायचं मॅचच्या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला चेंडू जातोय डीप कव्हरच्या वरून आपलं काम करतोय नितीन गावंड शांत डोक्याने. खरोखर खेळणारा खेळाडू आपल्या संघासाठी काय मात्र एक 33 जबरदस्त कामगिरी करत असताना 2 धावे आपलं खातं खोललं गेलं. थायलंड ट्रिप लाव ना एक. थायलंड ट्रिप पटायला पण नेऊन सोडायला लागेल. तेच सांगते फायदा पटायच सांगते बँकॉक किंवा पटाया. लेग बिफोर घडी बाद होतोय. नितीन गावांच्या स्वरूपामध्ये महत्वाचा खेळाडू पवेलियन मध्ये परत येतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय विशाल पाटील. एक गडी बाद, मोठा झटका. ही मॅच साठी जर कोणी बेस्ट कॅच घेतली केदारनाथ बद्रीनाथ टूर फ्री असणाऱ्या लक्षात सुद्धा प्रवीण कांबळे आपण पुन्हा ट्राय करायचं आहे. राज पाटील यांच्याकडून बक्षिसाची खैरात होता. नाही तर पाहतो आपण ट्रॅव्हल एडिट ओनर राज शशिकांत पाटील एटीएस बद्दलचे अध्यक्ष. आणि खरोखर सकाळपासून आपण जे पाहायला गेलं दिगंबर पाटील काय आपल्याला पाहिजे कृपया कृष्णा जाधव आपण बाहेर जायचे. कृष्णा जाधव, रोहित गावंड आपण बाहेर जायचे प्लीज कृपा करून. कुठलाही फिल्डरला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. फायनलचा सामना ऑडियन्स मध्ये जर कोणी कॅच घेतली जेल घेतला बाहेर 1 हँड कॅच घेतली तर राज पाटील यांच्याकडून केदारनाथ टूर फ्री असणार. लक्ष असू द्या ऑडियन्स मध्ये सुद्धा घ्यायचे कॅच. केदारनाथ टूर फ्री असणार. सन्मान दिला जातो या चेंडूला आणि 1च धाव भेटते. 1 धाव आणि संघाची धाव संघात 3.
आता एक ऑडियन्स साठी देखील सुवर्ण संधी. एका हातात झेल घेतलाच केदारनाथ ट्रॉफी राज पाटील बक्षिसांची खैरात मेगा फायनलचा सामना. जर ऑडियन्स मधून प्रेक्षकाने झेल घेतला एका हातामध्ये तर केदारनाथ किंवा बद्रीनाथ जिथं टूर असेल ती फ्री असणार राज शशिकांत पाटील यांच्याकडून बक्षिसाची खैरात पाहायला भेटते. विशाल पाटीलला सुद्धा एक सुवर्ण संधी अजून एक गडी घ्यायचंय. वाईड बॉलचा इशारा तो 2 धावा भेटत आहेत. थोडंसं मिसफील होते स्वप्नील वैद्य यांच्याकडून. खरोखरच आपण धावा मात्र 33 ठेवल्यात समोर आणि 2 धावाने संघाची धावसंख्या 5. त्याचबरोबर ही जर टीम पाहिली गेली तर ब्लू वर्सेस ग्रीन आपण पाहतो तर ब्लू हमेशा याच्यावरती भारी पडलेला आहे. खरोखरच पुन्हा एकदा चांगला चेंडू. जर आपण इंडियाची जर्सी बघडली तर ब्लू मध्ये आणि पाकिस्तानची जर्सी बघडली तर ग्रीन असते. पण या टायमाला सुद्धा काय होतं पाहायचं. ब्लू वर्सेस ग्रीन. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानातच खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जी खेळवताना ते पाकिस्तानमध्ये थोडी दुबईमध्ये सुद्धा असणार आहे. चांगला चेंडू खरोखरच कमबॅक करतो. आपलं सर्वस्व पणाला लावतो तो विशाल पाटील. पुन्हा जबाबदारीसाठी विशाल पाटील याच्यावरती धावसंख्या रोखून धावसंख्या 5. खरोखरच थोडंसं माइंड गेम खेळला पाहिजे जिग्नेश आणि आदियाने कारण हीच रोल जास्त खरं खरोखर विशाल पाटील चांगला हाताळताना पाहतो. आणि जर कोणी बाहेर प्रेक्षकांमध्ये 1 हँड कॅच घेतली तर राज पाटील यांच्याकडून एक 2 वर फ्री असणार आहे. आणि चेंडूला तो सुंदर क्षेत्ररक्षण होते इथे. जबरदस्त फिल्डिंग. फुटबॉल जसा आडवतो तसाच 2 धावा आपल्या संघाने वाचवल्यात. विक्रांत नाईक धावसंख्या दिल्या 7. जबरदस्त फिल्डिंग विक्रांत नाईक फुटबॉल खेळताना आणि 2 धावा वाचवताना आपल्या संघासाठी एका षटकाच्या अखेरीस 7 धावा. जिकडे साडे सुद्धा सुवर्ण संधी ते पाहायचंय आपल्या संघासाठी. फायनल आणि फायनल मेगा फायनल गोवंडी बिग बॅच पर्व तिसरं चालू असताना या सामन्यांचा आनंद घेत असताना आमचे मान्यवर इथे उपस्थित. खरोखरच जसा सामना झाला पाहिजे जिथे दोन्ही सामने 18 चेंडूवर 26 धावांचं लक्ष असताना तर मात्र सामना होतोय अटीतटीचा म्हणावा लागेल. 18 चेंडू 26 धावा सामना जिंकण्यासाठी. पाणी घेऊन येतो बोलायला बोलतो नको. कृष्णा दिलं ना. खरोखरच धावसंख्या झाली आहे 7. इथे समोर असेल तो जिग्नेश जाधव ज्याने ट्रॉम्बे गाव गाजवला होता एक गायक संघामध्ये. आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर जातोय. जिग्नेश जाधव पप्पा पाणी घेऊन आले होते आणि त्या पाण्याचा जबरदस्त असर होतोय. कडक षटकार. 500 रुपये भेटले जिग्नेश जाधव. पाने को अभी कई मुकाम बाकी है इस खेल में, कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापे अपने मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. दोस्त जिग्नेश जाधव कमान खरोखरच करून दाखवायचं आपल्याला. हा सामना घेऊन जायचा आहे कारण तगडे 2 मात्यवर समोरच्या टीम मध्ये असताना विक्रांत नाईक आणि विशाल पाटील सारखे आतमध्ये जाऊन नाही कॅच आतमध्ये घेऊन द्या. कॅच घ्यायची नाही आहे, स्टेडियमच्या बाहेर घ्यायचे. लक्ष असू द्या. 1 हँडेड कॅच घ्यायचे. जिग्नेश जाधव जबरदस्त खेळी करताना आपल्या संघाची धुरा सांभाळतो जिग्नेश जाधव. जे मॅन ऑन फायर. हितेश राईट आर्मवर विकेट मारा करेल जिग्नेश साठी. 15 घरातला चेंडू जबरदस्त कमबॅक करतोय हितेश. धावसंख्या 15. 33 धावाचा पाठलाग करत असताना धावसंख्या होते 15. आदी आणि जिग्नेश 15 चेंडू 18च पाहिजे ना. 15-18 8. कशाला मारतोय मग.
जाधव खरंच चांगले गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय. हितेश जिगूला काही मारून घेत नाही आणि तिने एकामागून एक निर्धाव चेंडू होतोय. थोडंसं प्रेशर मध्ये खेळू नये जिंकण्याच्याने. राज जाधव प्लीज. किती जिंकायला? 33. मला वाटतं अवांतर धावत वाढ होतो. 16. धाव संख्या 16. 17 धावांचा आव्हान शिल्लक. बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्या, डिसमिस करणार आम्ही. हॅलो हा 13 चेंडू 17 धावा. 13 चेंडू 17 धावा. जिग्नेश जाधव 14 चेंडू 17 धावा. स्कोर किती आला? 16 झाले. धाव संख्या 16. त्याचबरोबर कुमार पाटील यांच्याकडून एक सुवर्ण संधी जिंकण्यासाठी. आणि हा जातो सीमारेषेच्या बाहेर. वन हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न बराचसा बोलायचा. खरोखरच जे राज पाटील सांगून ठेवलंय, वन हँडेड कॅच घेतली तर 2 or 3 आहे आणि त्यानुसार प्रेक्षक वर्ग सुद्धा मजा घेत असताना धाव संख्या झाली आहे ती 22. कुमार पाटील यांच्याकडून जिंकण्यासाठी सुवर्ण संधी आहे. तो शेवटपर्यंत मी मॅच विनिंग करून दिली. लास्ट पर्यंत तो उभा राहिला. कुमार पाटील यांच्याकडून 1000 रुपये असणार आहे जिग्नेश जाधव साठी. धाव संख्या 22. थोडासा विजय जवळ जात असताना एक यंग टॅलेंट बनावं लागेल. जिग्नेश जाधव आपल्या संघासाठी पूर्ण धोरण सांभाळत असताना आपल्या संघाची जिगू आणि जबरदस्त विकेट पटेल यांचा रस्ता दाखवतोय. जिग्नेश जाधव आउट, कॉट बिहाइंड. कुमार पाटील आपल्याकडे आपले 1000 रुपये खिशात ठेवायचे. आपलं हलवा सगळ्यांनी केली, फोन केला आणि विकेट गेला. धन्यवाद. लक फॅक्टर आमच्याकडे आहे. एक ट्विस्ट येतोय. खरोखरच धाव संख्या गेले 22 आणि आता मात्र 11 धावांचं अजून लक्ष असेल. 11 धावांचं. 12 बॉल 11. 12 चेंडू 11 धावा. 12 चेंडू 11 धावा. आणि ऑडियन्स कॅच अजून पण सुवर्ण संधी. सिंगल हँडेड कॅच. केदारनाथ बद्रीनाथ टूर फ्री. लग्न झालेल्यांना वाईफ सोबत जाण्याची संधी. खरोखरच एक सुवर्ण संधी प्रेक्षक वर्गासाठी. एका हातात कॅच घ्यायचे आणि कृपया जिगू बाहेर जायचं. राज जाधव प्लेअरच्या बाजूला काय झालं? जिगू बाहेर जायचंय. प्लीज कृपया जिग्नेश बाहेर जायचंय. तांडेल नाही, मी हे करीन ना ऑब्जेक्शन घेईन. अनिल अनिल केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. मला वाटतं चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सफल प्रयत्न. विशाल पाटील यांना कलेक्ट करायचा होता चेंडू. रनआउटचा चान्स होता आणि तो मिस केलाय. 9 पाहिजे 9. बॉलचा बॉलचे प्रॅक्टिस. एका हातात कॅच पकडली तर त्याला 1000 रुपये आपल्याकडे. मला तर भीमर टाकतोय, पोटात गोळी मारतोय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय होतोय. राज जाधव यांच्याकडनं सुवर्ण संधी. स्वप्नील राऊत यांच्यासाठी एका हातात झेल घेतल्यास 1001 रुपयांचा. कृष्णा जाधव पंचांचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल. आपण क्रिकेट टुर्नामेंट मोठे मोठे खेळता त्यामुळे पंचा जो निर्णय देतो सर्वांना मान्य असेल. किती पाहिजे? स्कोर किती आला? 9 पाहिजे मला वाटतं. 24. धाव संख्या दिले 24. 9 धावांचं लक्ष आहे. आधी उलटे सुलटे फटके मारून आहेत असं मला वाटतं. वाईट बॉलचा इशारा. 8 धावांचा आता मात्र लक्ष. कृष्णा जाधव यांच्या थोडं कानमंत्र दिलं दिला पाहिजे. 8 धावांचं मात्र लक्ष असू द्या. लक्ष आता असं 8 धावांचं. कृष्णा 3 चेंडू 4 चेंडू झालेले. वाईड आहे ना. कोणत्या पण प्लेअरने 100 कॅच घेतली त्याला पण. शाबाश. मी खरोखरच एक मग सांगितलं कृष्णा जाधवला की त्याला थोडंसं कानमंत्र दिला पाहिजे होता. धावत मात्र 8 आणि कुठेतरी
मॅच अटीतटीची होणार निश्चितच आहे. हाफ बॅट्समन कोण आहे? कृष्णा पवार. आपण कृष्णा कृष्णा पवार. कृष्णा पवार. कृष्णा पवार. 2 बॉल बाकी आहे. किती बॉल बाकी आहे? 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल बाकी आहे. वाईट होता ना एक. 3 बॉल बाकी. मॅच संपल्यावर नाईक बॅटिंग करेल, एक बाहेर मारेल, 1 अँड कॅच, ऑडियन्सला चान्स. आज 3 चेंडू बाकी आहेत. धावा किती आहेत? 25 धाव संख्या झालेली आहे. 8 धावा आहेत. 9 चेंडू 8 धावा. 9 चेंडू आणि 8 धावा. मॅच संपल्यावर एक बॉल नाईक मारेल बाहेर, ऑडियन्सला एक चान्स, लास्ट एक बंपर ऑफर. त्याचबरोबर एक बंपर ऑफर सुद्धा असणार आहे. मॅच संपल्याच्या नंतर नाईक स्ट्राईक करणार आहे 1 बॉल साठी. आणि जर ती झेल स्टेडियमच्या बाहेर घेतला, कोणी झेल घेतला एका हाताने, तर सुवर्ण संधी सुद्धा असणार आहे राज पाटील यांच्याकडून. लक्षात सुद्धा 1 चेंडू साठी. राकेश शेलार झेल होतोय पुन्हा. हा झेल होतोय पुन्हा. हॅट्रिक पुन्हा होते का? जबरदस्त खेळ, जबरदस्त बॉलिंग. अनिल चव्हाण पुन्हा एकदा हॅट्रिकवर, पुन्हा एकदा हॅट्रिकवर. मॅन ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा माणूस काय खेळी करतोय, काय गोलंदाजी करतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये विकेटवर विकेट उडवतोय तो अनिल चव्हाण ऑन हॅट्रिक. अनिल चव्हाण ऑन हॅट्रिक. अनिलची मगाचे 3, आताचे 2. अनिल चव्हाण ऑन हॅट्रिक. बघू पहिले. रोहित शेलार. रोहित शेलार 8 चेंडू 8 धावांचं लक्ष. आता मात्र सामना टायडी होतं का पाहायचं आहे. खरोखर अनिल चव्हाणने मागच्या सामन्यामध्ये केलं होतं त्याच प्रकारे. अनिल चव्हाण ऑन हॅट्रिक. दोन धावा निघतात डी झोन मध्ये. 2 धावांनी संघाची धावसंख्या आता 27 6 धावांचं लक्ष. थोडंसं काट बिंत्र दिला पाहिजे कृष्णा जाधव यांनी. हा सामना फायनलच्या लक्षात असू द्या. पूर्ण जबाबदारीने खेळलं पाहिजे आणि चांगले गोलंदाजी. 6 धावांचं लक्ष. 6 चेंडू 6 धावांचं लक्ष. खरोखर बाकी तटीचा सामना. जसा सामन्याचा फायनलचा सामना झाला पाहिजे तसा सामना होतो इथे. रोहित शेलार सुवर्ण संधी प्रेक्षक वर्गासाठी सुद्धा. आता मात्र 4 धावांचं लक्ष. बॉल तिथेच आहे. आता मात्र 4 धावांचं लक्ष असणार आहे. 4 धावा कशा प्रकारे पार पडतो पाहायचंय. समोर असेल आता सँडी आणि स्ट्राईकला असतो तो कृष्णा जाधव. 6 चेंडू 4 धावा. फायनलचा सामना, फायनलचे फायनल ओव्हर. 6 बॉल 4 रन. एक सुवर्ण संधी असणार आहे. मॅच झाल्याच्या नंतर एक बॉल टाकला जाईल. प्रेक्षक वर्गासाठी खास विनंती असेल की एका हातामध्ये झेल घ्यायचा आहे. तो कोणीही घ्या. एका हातामध्ये झेल घेतला तर तुम्हाला टूर राज पाटील केदारनाथ टूर फ्री 2 धाम टूर असेल. प्रेक्षक वर्गाला एक सुवर्ण संधी असेल. शेवटचा चेंडू मॅच संपल्यानंतर एक चेंडू टाकला जाईल. स्टेडियमच्या बाहेर गेल्याच्या नंतर एका हातात तो चेंडू झेल पकडायचा आहे आणि केदारनाथ टूर तुम्हाला फ्री असेल. स्टेडियमच्या बाहेर मारलेले विक्रांत नाईक आणि कुठलाही समज खेळाडू तर तुम्हाला सुवर्ण संधी असेल. एका हातात झेल घ्यायचा आहे. केदारनाथ टूर तुम्हाला फ्री असेल. आतापर्यंत जे सामने खेळले गेले गोलंदाजीच्या इतिहासामध्ये हे सगळ्यात मोठी प्राईज असणारं लक्षात असू द्या. त्याचबरोबर ट्रॅव्हल्स एलिट ओनर राज शशिकांत पाटील यांच्याकडून सकाळपासून आपण जे बक्षिसी खेळत पाहतो ती कुठेतरी 6 बॉल 6 चेंडू 4 धावा. शेवटचा षटक सँडी. स्ट्राईकवर कृष्णा जाधव. त्याचबरोबर ही आपण जी लाईव्ह मॅच बघतो एसीए लाईव्ह चॅनलवरून खरोखर त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मित्रांनो आपलं चॅनल आहे ASC लाईव्ह. पारितोषिक येतं जर बॉलरनी रोखली मॅच आणि मॅच जिंकली सँडीने तर दिलेश दादा थोडे यांच्याकडनं 5,000 रुपयांचं पारितोषिक.
आणि राज जाधव यांच्याकडनं 500. आखोटप्प्याचा चेंडू येतोय डिक्लेअर बॉक्स मध्ये आणि हा चेंडू आम्हाला सलामी द्यायला इथं आलेला आहे. खरोखरच कृष्णा जाधव यांनी सलामी दिली आम्हाला आणि मात्र 2 धावा करायच्या आहेत, आपणच करायच्या आहेत. घाई गडबड करू नये. आज सामना जिंकण्यासाठी खरोखरच जी मेहनत घेतली कालपासून आपण. रोहित गावंड खुश असतील खरोखरच. जोरदार सगळा टाळा झाला पाहिजे मित्रांनो. रोहित गावंड कवन टाळा झाल्या पाहिजे आपल्या संघासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कृष्णा जाधवसाठी सुद्धा आणि जिग्नेशसाठी सुद्धा. सँडी 5,000 रुपये बक्षीस असणाऱ्या सामना रोखला तर. आखोटप्प्याचा चेंडू होता डिक्लेअर झोन मध्ये. मला वाटतं एका धावेत समाधान मानावं लागेल आणि महेश केळी इथे यायचं. महेश केळी आणि कृष्णा जाधव मॅन ऑफ द मुवमेंट. सामना जिंकतोय रोहित. आणि आता एक चेंडू होईल आणि प्रेक्षक वर्गाने सुवर्ण संधी आहे. जो कोणी प्रेक्षक वर्गातील खेळाडू किंवा प्रेक्षक एका हाताने जर चेंडू झेल केला तर त्याला केदारनाथ टूर पॅकेज फ्री. सगळ्या प्रेक्षकांना सुवर्ण संधी. एक